शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि सुख समृद्धीची इच्छा पूर्ण करण्यासाठी यासोबतच धार्मिक पूजा परंपरेमध्ये आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील भौम प्रदोष दिवशी खाली दिलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा. मैत्रिणींनो, बघा, सध्या आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये हा शेवटचा मंगळवार आहे आणि त्यातल्या त्यात आषाढ महिन्यातील मंगळवारचा प्रदोष म्हणजे भौम प्रदोष आहे. योगायोगाने शेवटचा मंगळवार आणि भौम प्रदोष एकाच दिवशी आलेला आहे. तरी या दिवशी शिवपार्वती, शिवशक्ती, आदिशक्ती, माता जगतजननी जगदंबा सूक्ष्म स्वरूपात वास करते. तर आपल्याला या मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा आहे. तसेच भगवान शिवशंकरांची तुमच्या जीवनातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य, दुःख, आजार दूर करण्यासाठी मी खाली काही प्रभावी उपाय दिलेले आहेत. ते उपाय शक्य झाल्यास शिवमंदिरात जाऊन करावे. जमत नसेल घरच्या शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल. मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर देव नक्की आपल्याला ते फळ प्राप्त करून देतो. मग ती गोष्ट तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा. प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीचा शुभ मुहूर्त हा 22 जुलै 2025 सकाळी 7:05 सुरू होत असून 23 जुलै 2025 बुधवारी 4:25 समाप्त होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला मंगळवारचा 22 जुलै 2025 भौम प्रदोष हा साजरा करायचा आहे. मंगळवारी संध्याकाळी प्रदोष काळ पूजा ही 7:18 पासून 9:22 असणार आहे. तर या काळामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकर, माता पार्वतीची मनोभावे पूजा, उपासना, आराधना करायची आहे. मी आपल्या कुलस्वामिनीची घरच्या घरी कशी ओटी भरायची हाही व्हिडिओ टाकलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेली आहे. तर या भौम प्रदोष दिवशी शेवटच्या मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीची ओटी घरच्या घरी नक्की भरा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही ओटी भरायची आहे. आपल्याला कुठेही बाहेर जाऊन किंवा मंदिरात जाऊन ओटी भरायची नाही. तर तुम्ही भगवान शिवशंकर आणि माता जगतजननी जगदंबेची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. बघा, सध्या चातुर्मास सुद्धा चालू आहे. तर चातुर्मासाच्या या दिवसात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णूंची आणि भगवान शिवाची पूजा करावी. या दिवसात वाईट विचार आणि गोष्टी मनात आणू नये. चातुर्मासात राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे. तसेच इतरांबद्दल वाईट बोलणे टाळले पाहिजे. असे मानले जाते की चातुर्मास दिवसातून एकदा जेवावे, जमिनीवर झोपावे आणि उपवास, जप, तपस्या, साधना, नामस्मरण, पूजापाठ, योगासने करावे. देवासमोर हळदी कुंकवाचे रोज स्वस्तिक काढावे. सांगितलेल्या उद्यापनाला हळदी कुंकू, करण सुवासिनीला देऊ शकता. भौम प्रदोष पासून दररोज सेवा, एक धान्य व दक्षिणा ठेवावा. याला नित्यदान म्हणतात. किंवा द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात ध्यान करावे. भौम प्रदोषचे काही प्रभावशाली उपाय. 1. मी प्रदोष काळामध्ये एका हातामध्ये एक शुद्ध जलाचा तांब्या आणि एका हातामध्ये शुद्ध गाईच्या तुपाने चा दीपक भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन भगवान शिवाच्या शिवपिंडीवर समर्पित करून जिथून जलाधारी खाली पडते तिथे स्पर्श करून, हृदयाला स्पर्श करून शिवमंदिरात दीपक प्रज्वलित केल्याने 26 प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होतेच होते. पण कुठलाही आजार असेल, मग तो मणक्याचा, पाठीचा त्रास, मस्तिष्क, गुडघे यातून नक्की आराम मिळतो. असे नाही की एका भौम प्रदोषला हा उपाय केला म्हणून दुसऱ्या भौम प्रदोषला करायचा नाही. तर जोपर्यंत तुम्हाला आराम मिळत नाही, तुमचे दुःख दूर होत नाही, तर प्रत्येक भौम प्रदोषला उपाय करायचे असतात. 2. व्यवसायात सतत अडचणी येत असतील तर त्यासाठी मुठभर पिवळी मोहरी घ्यावी आणि जो व्यापार व्यवसाय करणारा व्यक्ती आहे त्याच्यावरून 5 वेळा उतरवून थोडासा अग्नी करून त्यामध्ये टाकावे. असे केल्याने व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात. 3. आषाढ महिन्यातील भौम प्रदोष दिवशी गहू आणि ज्वारी तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तीला दान करावी. असे केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि कधीही जीवनात आर्थिक समस्याशी सामना करावा लागत नाही. धनसंपदाची त्यांची कमी भासत नाही. 4. भौम प्रदोष दिवशी जर तुम्हाला चंदनाचे लाकूड मिळाले तर ते भगवान शिवशंकरांना शिवपिंडीवर ओम उमा महेश्वराय नमः असा मंत्र जप करून अर्पण करावे आणि एक दीपक प्रज्वलित करावा. असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यावर काही ना काही उपाय आणि मार्ग निघतो आणि त्या समस्यातून बाहेर पडता येते. वैवाहिक जीवन सुखी होते. 5. लग्न जमण्यास विलंब किंवा अडथळा येत असेल तर भौम प्रदोष दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी बाजारातून जे
हवनासाठी साहित्य लागते ते सर्व साहित्य आणावे आणि घरामध्ये एक छोटासा हवन करावा। त्या हवनाच्या साहित्यामध्ये थोडेसे तूप टाकावे आणि मिळालेच तर चंदनाचे लाकूड किंवा जे आपल्या दारात औदुंबर असेल औदुंबराचे 5 लाकूड टाकावे आणि दोन्ही हाताने त्या अग्नीमध्ये आहुती द्यावी। आहुती देत असताना ओम औदुंबरेश्वराय नमः हाही भगवान शिवाचा मंत्र आहे। या मंत्राचे स्मरण करावे। यामुळे लग्नासाठी विलंब लागणारा अडथळा दूर होतो। घरामध्ये जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, ती सुद्धा निघून जाते। 6. जर तुम्हाला सतत वाईट विचार, सतत मानसिक त्रास, नकारात्मक विचार येत असतील तर आपल्या उजव्या हातात मूठभर काळे तीळ घेऊन ती मूठ घट्ट पकडावी आणि आपल्यावरून 3 वेळा घरच्या मुख्य दरवाजा उंबरट्यावर उभे राहून उतरवून घ्यावे आणि निर्जळ स्थळी टाकावे। म्हणजे जिथे कोणीही जाणार नाही, त्याला ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकावे। असे केल्याने आपले आरोग्य तर चांगले राहतेच राहते, पण सर्व रोगापासून मुक्तता मिळते। वाईट विचाराने माणूस जेवढा थकतो तेवढा आजाराने थकत नाही। म्हणून भगवान शिवावर विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा। 7. आषाढ महिन्यातील अमावस्येच्या अगोदरचा हा भौमप्रदोष आहे। तर आपल्या आयुष्यामध्ये अमावस्या येण्याच्या अगोदर 2-3 दिवस काही ना काही त्रास होत असतो, पण प्रत्येकालाच होतो असे नाही। तर तुम्हाला भौमप्रदोष दिवशी किंवा शिवरात्री दिवशी संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता दूर, दारिद्र्य, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे भरभरून अशी प्रगती होणार आहे। खडे मीठ, काळे तीळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे। प्रत्येकाच्या डोक्यावरून 7 वेळा ओम महाकालेश्वराय नमः हा मंत्र जप करत घरातील प्रत्येक रूममधून सुद्धा फिरवून घ्यायचे। सर्व घराचे दारे खिडके उघड्या ठेवून देवघरात खडे मीठ आणि काळे मीठ कापूर टाकून ते प्रज्वलित करायचे। निरंतर ते कापूर शांत होईपर्यंत ओम महाकालेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल। 8. भौमप्रदोष शिवभक्तांना भौमप्रदोष दिवशी सकाळी घरच्या शिवलिंगावरती पूजा करताना ही 3 कामे नक्की करावी। प्रथम स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला शुद्ध गाईचे दूध अर्पण करावे। धन, दौलत, ऐश्वर्य निर्माण होऊन घरातील कलह दूर होईल। भगवान शिवाला मध अर्पण केल्याने नोकरी, व्यवसायासंबंधी समस्या दूर होतात। त्यानंतर भगवान महादेवाला लाल किंवा पिवळे चंदन लावावे। सर्व शृंगार करावा, म्हणजे बेलपत्र, फूल, धतुरा या भगवान शिवाच्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण कराव्यात। यामुळे आयुष्यात सुख शांती नांदते। 9. भौमप्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक परंपरेनुसार भौमप्रदोष दिवशी धोत्र्याचा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा हा उपाय करा। प्रथम भगवान शिवशंकरांना थंड पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर अखंड तांदळाची 1 मूठ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा। त्यानंतर एक बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल, फळ ओल्या केलेल्या हळदीसह ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे। ही हळद गंगाजलाने भिजवलेली असावी। शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावणाच्या आधी येणाऱ्या भौमप्रदोष दिवशी केलेला हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रदोषपर्यंत नक्की फळ देईल। 10. शिवपुराणात असे म्हटले आहे की प्रदोष दिवशी शिवमंदिरात एक दिवा, त्यामध्ये एक फुलवात आणि त्यातच एक लांब वात असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा भगवान शिवशंकर नंदी यांच्याबरोबर मध्यभागी प्रज्वलित करावा आणि एक बेलपत्र नंदीच्या पाठीवरती, दुसरं बेलपत्र माता पार्वतीचे जिथे शिवलिंगावरती हस्तकमल आहे तिथे समर्पित करा। तिसरे बेलपत्र शिवलिंगावर कंकरवर समर्पित करा। तुमचे कितीही पैसे गुंतून पडलेले असतील तर ते तुम्हाला 2 ते 3 दिवसात नक्की मिळतील, पण विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाचे आहे। ते केलेले विश्वासानं केलेले काम लवकर प्राप्त होते। 11. भौमप्रदोष हा भगवान हनुमानजींना सुद्धा आणि शनी महाराजांना सुद्धा समर्पित आहे। जीवनात सुख, समृद्धी, संतान, वैभव देणारा असतो। सूर्यास्ताच्या वेळेस प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर घरच्या घरी समर्पित करावे। शिवलिंगावर ते समर्पित करताना त्रिपुंड बनवावे आणि आपल्या करंगळीजवळील बोट शिवलिंगाला स्पर्श करून ठेवावे आणि आपली मनोकामना बोलावे। बाबा विश्वनाथ आपली मनोकामना पूर्ण करतात। भगवान आज स्वयं हनुमानजीच्या मंदिरामध्ये येतात, म्हणून आपली कोणतीही मनोकामना पूर्ण होते, सर्व संकट दूर होते। 12. बेलपत्र तोडण्याच्या पहिले एक नियम शिवपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एक बेलपत्र बेलपत्राच्या वृक्षावरून तोडले जाते, सर्वात पहिले त्याला मंत्र दिला जातो। काय बोलले जाते तर ओम नमः शिवाय बोलले जाते। बेलपत्राची जी असते तिला गाठ असते, त्या गाठीला ही जेव्हा तोडले जाते तेव्हाही शिवमंत्र दिला जातो, तो म्हणजे ओम नमः शिवाय। बेलपत्र तोडताना
निमंत्रण प्रदान केला जातो, जेव्हा तोडले जाते तेव्हा बोलले जाते की हे माता पार्वती, हे महागौरी, चला तुम्हाला शिवजीने बोलावले आहे माझ्या कल्याणासाठी. माता, आपल्याला भगवान शंकराने आठवण केले आहे, माझ्यावरती खूप दुःख आहे, मला कल्याण करावे, चला माझ्या दुःखाला समाप्त करा, असे निमंत्रण द्यावे. आणि बेलपत्र तोडतानाही पहिल्या नंबरला मंत्र द्यावे, दुसऱ्या नंबरला चालण्यासाठी निमंत्रण द्यावे. मा गौरी, हे मा पार्वती, चला आपल्याला भगवान शिवानी याद केले आहे, माझ्या कल्याणासाठी, माझी दुःख तकलीफ दूर करण्यासाठी, माझी कष्ट समाप्त करण्यासाठी, माझे भंडार भरण्यासाठी आपल्याला शिवजीने याद केले आहे, असे निमंत्रण द्यावे. फक्त बेलपत्राचे पान तोडून आणावे, फांदे तोडून आणू नयेत. बेलपत्राच्या झाडावरून बेलाचे पान निमंत्रण देऊन तोडूनच आणावे. 13. जर तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असेल, तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल, तर आज भूमप्रदोष दिवशी तुम्ही भगवान शिवाचा रुद्रावतार असणारे भगवान हनुमानजीच्या मंदिरात जाऊन मधाची बाटली अर्पण करावी. तसेच कामात येणाऱ्या समस्यापासून मुक्तता मिळावी म्हणून हात जोडून देवाला प्रार्थना करावी. असे केल्याने तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळेल आणि तुमच्या समस्या देखील दूर होतील. भूमप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालिसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालिसा 11 वेळा पठण केली आणि कर्जमुक्ती मिळते. 14. जर तुमच्या कुंडलीत शनिग्रह कमकुवत स्थितीत असेल तर भौमप्रदोषच्या दिवशी स्नान ध्यान केल्यानंतर भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा. या प्रसंगी गंगाजलात भगवान शिवाचा अभिषेक करा. पूजा करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि शिवचालिसा आणि शिवतांडव स्तोत्र पठण करा. हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताला शनिदेवामुळे येणाऱ्या अडचणीपासून मुक्तता मिळते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.